बरं कुठं कमी पडले माझ्या भक्तीत? मला जेव्हापासनं समजायला लागलं तेव्हापासनं मी तुझी भक्ती केली, तुझी सेवा केली. काय मिळालं मला? माझ्या बाळानं बी मनापासून तुझी सेवा केली, मनापासून तुझी भक्ती केली. पण काय झालं? अरे लग्नासाठी तयार व्हावा म्हणून धाडला होता नवा तुझ्याकडं. म्हटलं तू लग्नाचा कौल देशील, तो लग्नासाठी तयार होईल. पण माझ्या डोळ्यावर माझ्याच पोराची तिरडी उचलली ना. अरे काय झालं? असंच होणार होत तर माझा बाळू आयुष्यभर बिन लग्नाचा राहिला असता तरी झाला. बाळप्पा, असे करून चालणार नाही. आपल्या घरच्यांना, गावातल्या लोकांना असे वाटते आहे की आपण मरण पावला आहात. परंतु मला ठाऊक आहे ही योग निद्रा आहे. योग निद्रा आता आपल्याला सोडावी लागेल. कारण आता अग्नी प्रज्वलित केला जातो आहे. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी विवाहापासून आपली सुटका नाही. बाळप्पा, जागे व्हा. मयप्पा, जागे व्हा बाळप्पा.
आता काय जायचं का काय मला? यो यो अरे कोणीतरी उतरवा की त्याला किती वरून यो यो इतक्या लवकर नाही जायचं म्यावर. काय वाळू पाचगोळ्यातून पाणी काढलं आमच्या. पाया आता घरला चल बघ काय होतंय ते. बाळू तू परत आला असं त्याचा सगळ्यात जास्त आनंद कोणाला झाला असेल तर तू मला झाला. बोला 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 हलसिद्धनाथाच्या नावानं. सांग मला बोला 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 हलसिद्धनाथाच्या नावानं. सांग मला बोला 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 हलसिद्धनाथाच्या नावानं. सांग मला. बाळूजाई साखर वाटा साखर साखर. शांत पडलं तुझ्या तोंडात. अव बाळू जित्त हाय. अरे काय सांगतोस? अव पांडुरंगाच्या आण घेऊन सांगतो म्हणून तर म्हणलं साखर वाटा. कुठे आहे बाळू? आव समजे त्याला इकडे घेऊन येतात. मी बघतो कुठवर आला. ऐ, साखर वाटा रे. पांडुरंगाची कृपा म्हणायची. लहानपणी बी एकदा असंच झालं होतं ना वाय. याला लगीन करायचं नव्हतं म्हणून त्याने असं केलं. बाळू जितपणी सरणावर गेला त्याची दिष्ट काढायला पाहिजे. सत्यवा जा नारळ घेऊन ये. अरे बाळू आला बाळू आला बाळू आला बाळू ये बाळू आला. अरे काय रे? अगं कुठं काय झालं हाय? काय बी झालं नाही मला. म्हणजे मुद्दाम केलास ना व? अरे का असं वागतोस बाळू? जिथं पण कुणी सरणावर जात आहे वय.
या इकडं. या दृष्ट काढते, चांगली कडकडीत दृष्ट काढते. बाळू जा तू आंघोळ करून घे. बाय झोपून झोपून लय अंग दुखत हाय. लय वेळ झोपलो ना. जातो मी आत. अयो काय म्हणायचं रे? तुम्हीच बघा पंच, हे असं आहे समज. आता आपण एवढं काळजीत आहे आणि ह्याला काय बी नाही वाटलं त्याचं. नाही तर काय झोपलं होतं म्हण. रातभर हुडकू हुडकू डोळा लागला नाही आम्हाला. यो मला तर वाटतं मयप्पा याला लग्न करायचं नाही म्हणून याने केलं बघ नाटक मरायचं. फार माझ्या तोंडातलं बोलले बघा तुम्ही. होय की मला बी तसंच वाटतंय बघा. समधी कारण करून झाली मग हे नवीन कारण काढलं. आणि आता लवकरात लवकर काय तो निर्णय घेऊन टाक मयप्पा. अय्यो आणि त्या बाळूला हे पण विचार, हलसिद्धनाथाला गेला होता तिथं कौल काय लागला म्हणून आणि मला आपण कळव. अय्यो वय 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 तू मस्त निकल येतो. आता काही मदत हवी आहे की जाऊ? लय उपकार झाले पंच, आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला बघा. अरे काय मयप्पा, गावचे पंच आहे म्हणल्यावर करा लागतं बाबा. आजवर का कमी त्रास सहन केला वय पंचांनी? काय पंच? अय्यो पण तात्या त्यात त्रास कसला रे बाबा? मी गावचा प्रमुख पंच. अय्यो तर मला हे सगळं करावं लागणार. अय्यो अय्यो तेव्हा काही मदत लागली तर माझ्याकडे यायचं. अय्य वय 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 तुम्ही हाय म्हणून तर या गावात आमासनी आधार आहे बघा. अय्य अय्यो काही लागलं तरी माझ्याकडेच यायचं, मी सगळं करणार. अय्यो कसला विचार करायचं नाही. अय्यो अय्यो मी आता वय अय्यो चल तात्या. तेवढं काय कौल लागलं ते कळवा पंचांनी. हा पांडुरंगा, हलसिद्धनाथ आप्पा, माझा बाळू ठीक आहे, त्याला काय बी नाही झालं. आजवर तुम्ही माझ्यासाठी लई काय काय केलं आहे. हे लगीन तेवढं लगेच होऊ दे. हे काहीतरी विचित्रच आहे. धरणावर गेलेला माणूस उठून बसतो म्हणजे काय?
अयो वैजंता मला पण त्याच आश्चर्य वाटतं बघ. उठवून बसलं अयो. आता तुम्हाला सांगतो आहे ते बाळू चेटूक करतो तुम्हाला ऐकायचंच नाही. तुमच्यावर चेटूक केलं समजा मग तुम्हाला. अयो 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 हे बुमटा काही बोलतोस माझ्यावर चेटू का कशाला? मग त्या बिगर खरं बी वाटणार नाही ना तुम्हाला. हो मला तात्याचे बोलणे पटते आहे. अयो काही काय बोलतेस वैजंता? अयो त्या बाळूने झोपेचे सोंग घेतले होते. पण आश्चर्य एकाच गोष्टीचे वाटते, एवढा वेळ झोपेचे सोंग अगदी सरणावर जाईपर्यंत. अयो हो म्हणूनच तात्याच्या बोलण्यावर विश्वास बसत आहे माझा. अयो म्हणजे तो बाळू खरंच चिटूक करत असेल. आपलं काही खरं नाही वैजंता. हा आणि आता तर देवी आई बरोबर लगीन होणार आहे त्याच. मग संपलाच विषय आता. तू इथे का आम्हाला घाबरवायला येतोस तरी? म्या कशा पाय घाबरव, जे खरं आहे ते सांगितलं म्या. हेनरी हा बाळू एकटा असताना केवढं काय करायचा, आता देवी सोबत मिळून काय काय करेल. अयो वैजंता हे लग्न होणार नाही यासाठी काहीतरी करायला पाहिजे बघ. काय करणार आहे आपण? त्या बाळ्याला समजलं तर केवढ्याला पडन. त्या काळ भैरीला भेटून काहीतरी करायला सांगा, म्हणजे समजले तरी आपल्यावर येणार नाही. यो यो यो. हा हे आपण करू शकतो. हा आणि त्याला माझ्या लग्नाचं बी सांगतो. अयो आलाच परत तुझ्या लग्नावर. अयो आधी बाळूचं लग्न कसं होणार आणि ह्याचा विचार कर रे पोपटा, मग तुझ्या लग्नाचं बघू बघा. बर तो देवप्पा बरा झाला की नाही अजून? नाही ना, कशाचं काय येड्यागत बाळू बाळू असंच करू लागलं म्हणून. अयो यो यो ते देवप्पावर पण त्या बाळूने चेटूक केलं नसेल ना? गेलं बी असन, आपण काय देवप्पाला ओळखत नाही होय. हेनरी हा त्यांचा डाव नसेल कशावरून? यो असेलही कदाचित, कारण देवप्पा आणि तो काळ भैरी कुठल्या थराला जातील काही सांगता येत नाही वैजंता. म्हणजे हे समजा ढोंग आहे होय. हे आम्हाला काय माहित, हे ढोंग असेल असं आम्हाला वाटतं रे. तर त्या इथं कोणाचं काय चाललं काही समजा बा. माझ्या लग्नाचं काय होणार आहे कोणाच ठाऊक. हेनरी आपण ना तात्याचं लग्न लावून मोकळं होऊयात. बाळूच्या लग्नाच्या संकटापेक्षा याच्या लग्नाचं संकट खूप मोठं आहे बघा. बघा बघा पंच, अक्काला माझ्या लग्नाची काळजी आहे आणि तुम्ही काहीच करीत नाही. ए मूर्ख पोपटा, ती टोमणा मारते आहे टोमणा. लग्नाचं पडलं आहे अक्काला आणि तो बाळूचं लग्न कसं होणार नाही याचा विचार कर, नाही तर टाळकच फुटतो बघा तुझा. काय करणार आहे, त्या देवप्पाच्या गुरुला भेटू आपण. त्याला तर भेटाच, पण अजूनही विचार करा, आपल्याकडे पर्याय असायला पाहिजे. अयो पर्याय असलेले बरे. आता कुणी बोलणार आहे का? काय एकामेकाची तोंड बघत बसणार आहे? काय बोलायचं आता? काय म्हणजे पुढं कसं करायचं, काय करायचं? हा आधी त्याला कौल काय आला आहे ते विचारा. ऐका आता समजाय पाहिजे की आपल्यासनी. समजा गावाना अंदाज बांधला राव. तरी बी विचार लागते इकडं, हा नाही तर पुण्यांना गोळ न ग. होय विचारलं नाही असं वाय न ग. आता बोल की र. हा बोला की काय म्हणताय? बाळू अरे कौल काय आला हाय? कौल होय आला आहे.